परिणाम व्हायचे ते होतील, पण भूमिका सोडणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ठणकावलंय. तर भुजबळ यांना कोण मारणार असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय. म्हाताऱ्यांवर माया करण्याचे आमच्यावर संस्कार आहेत असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावला. छगन भुजबळ यांना धमकीचं पत्र आलंय आणि या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या धमकी पत्रानंतर पोलिसांनी भुजबळांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. गेल्या काही महिन्यामध्ये जे आहे 4-5 वेळा जे आहे हे पत्र वगैरे सगळे आलेले आहेत, ते सगळे पाठवले आहेत आपण पोलिसांना आणि मेसेज तर भरपूर आलेले आहेत. शेवटी अशी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळा असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्नसुद्धा झाले, तो भाग वेगळा. परंतु शेवटी आपण सगळं पोलिसांवर सोडून द्यायचं. घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे, आयडिओलॉजी आहे, ती बदलू शकत नाही. त्याचे काय परिणाम व्हायचे ते होतील. आपण पोलिसांकडे जी सगळी माहिती पुरवलेली आहे. आपण म्हातारा माणूस आहे, म्हाताऱ्या माणसाला कशाला कोण मारी. तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती. कोणीच धमकी देऊ शकत नाही त्याला, कोणत्याच जाती धर्माचा. तर म्हाताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर. तर म्हाताऱ्याला काय मारते, तू आता या असंच जाणार आहे. ते टेन्शन टपकून एखादी रच्ची जाईन, कोण मारेन त्याला उभं कशाला.